राम नारायण रामची ध्वनी झाडे, झाडी, प्राणी, जीव आणि सर्व सजीवांच्या आत आहे. राम नारायण रामची ध्वनी आपल्यातील विवेक आणि चैतन्य आहे. राम नारायण रामची ध्वनी सर्वांसाठी आहे, सर्वांसोबत आहे, सर्व शक्तींसाठी आहे. राम नारायण रामची ध्वनी बोलते. ही ध्वनी आपल्याला आवाज देते जेव्हा आम्ही याला हाक मारतो. राम नारायण राम एक अशी ध्वनी आहे जी आपली हाक ऐकते, समजून घेते आणि आपल्या जवळ येते. ही आपल्या सर्व कार्यांना पूर्ण करते. आपण मनुष्य प्राणी जो विचार करतो, संकल्प घेतो, तत्व घेतो, पण कर्म हे राम नारायण रामच आपल्याकडून घडवितो. राम नारायण राम आपल्याला समजून घ्यावे लागेल, आपल्या हृदयात त्याला वसवावे लागेल आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवून पुढे जावे लागेल. आपण जे कर्म करतो किंवा जे विचार करतो त्याचा मूळ आधार राम नारायण रामच आहे. तो प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कणामध्ये आहे. तो राम याशिवाय या जगात काही नाही. येथे फक्त एकच धर्म, जीवधर्म असावा लागेल. पृथ्वीवर जो धर्म आहे तो सर्व मानवांनी बनवलेला आहे, जो सत्य नाही. आपल्याला निसर्गाचे नियम मान्य करणे आवश्यक आहे. आपण सर्व धर्म घेऊनच जन्माला आलो आहोत. जर आपण धर्म घेऊन जन्माला आलो असू तर आपण पृथ्वीवरील धर्माच्या मागे का धावत आहोत आणि आपला वेळ एका मानवनिर्मित धर्मामध्ये का वाया घालवतोय? हे सांगणे चुकीचे ठरणार नाही की समाजात अजूनही काही वर्ग आहेत जे डिवाइड अँड रूल राजकारण खेळून आपल्यावर राज्य करत आहेत आणि आपल्याला आपले शासित होऊ देत आहेत. कारण आपण आतून खूप कमजोर झाले आहोत. आजकाल धर्माच्या नावावर लोकांना भटकवले जात आहे. हे समाजाच्या विडंबनेला म्हटले जाऊ शकते की एकीकडे गरिबांच्या रेषेच्या खाली अनेक लहान मुले वाढत आहेत ज्यांना एक वेळचे भरपेट जेवण देखील न मिळता. दुसरीकडे मंदिरांमध्ये लिटर दूध, दही, तूप आणि पंचामृताने मूर्तीला स्नान घालले जात आहे. हेच आहे का धर्माचे व्याख्या? हे कुठेही धर्म झालं नाही. देव हे सर्व पाहून आनंदित होतात का? आपल्याला या सर्व गोष्टींसाठी त्यांचा आशीर्वाद मिळत आहे का? कुठेतरी देव देखील हे सर्व पाहून आश्चर्यचकित आहे की त्याने बनवलेला मनुष्य आज कोणत्या मार्गावर जात आहे. आपल्याला हे मान्य करावं लागेल की आज समाजात कोणतीही समानता नाही. जर डिवाइड अँड रूल बद्दल बोललो तर आज जातीपंथाच्या नावावर लोकांना विभाजित केले जात आहे. एक माणूस जेव्हा जन्माला येतो, आपण सर्वजण एकाच पद्धतीने जन्माला आलो आहोत. एकाच प्रक्रियेने जन्मलेलो आहोत. आपल्या रक्ताचा रंग एकच आहे, तर मग आम्ही वेगळे कसे झालो? कोणत्या कारणाने आम्हाला वेगळं केलं? आज आपण इथे बसलो असताना कोणी दुसऱ्या स्तरावर बसलेले आहे आणि कोणी आपल्यापेक्षा खाली आहे. परंतु आज आपल्याला आपल्या विचारांमध्ये बदल करायची आवश्यकता आहे. समाजात पसरलेल्या जातीवादाला मुळापासून समाप्त करण्याची गरज आहे. मानवी तयार केलेले संविधान आणि धर्मशास्त्र शुद्ध नाहीत. काही लोकांनी आपले स्वार्थ पूर्ण करण्यासाठी ते तयार केले आहे. हे पूर्णपणे मनुष्याला भ्रमित करत आहे. पृथ्वीवर साधारणपणे 400 धर्म अस्तित्वात आहेत. ज्यांनी धर्माच्या प्रथांची निर्मिती केली ते त्यांचा वापर करून लोकांचा शोषण करतात. सर्वात आधी मानवाला हे समजून घ्यावं लागेल की आपण पृथ्वीवर आले आहोत. आपली आयुष्य कितीही असो, त्यानंतर आपल्याला मरण येणारच आहे. कारण मृत्यू एक शाश्वत सत्य आहे. म्हणूनच आपल्या छोट्या आयुष्यात ईर्षेने किंवा द्वेषाने कशाला भरले पाहिजे? सर्वांना हवं आहे की एकमेकांमध्ये प्रेम ठेवा, एकमेकांचा सहकार्य करा. यासाठी आवश्यक आहे की आपण आपल्या विवेकाच्या आवाजावर कार्य करा. तसेच राम नारायण रामचा जप करत राहा. हाच बीज मंत्र आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवेल.